हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी रवा बॉल्स। त्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे। या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी गरा व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे व चांगल्या प्रकारे रवा हलवून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट रवा चांगल्या प्रकारे हलवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे व रवा तसाच बाजूला ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून त्याची वाफ निघून गरा थोडासा गार होईल व त्यानंतर आपल्याला गरा एका साईडला घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक मोठे ताट घ्यायचे आहे। त्या ताटामध्ये थोडा थोडा करून गरा काढून घ्यायचा आहे। गरा एका ताटात काढून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिसळणार आहोत 2 उकडलेले बटाटे। हे उकडलेले बटाटे आपण बारीक करून टाकायचे आहेत, जेणेकरून ते लवकर गऱ्यामध्ये मिक्स होतील आणि रवा बॉल्स करताना आपले रवा बॉल्स फुटणार नाहीत व चांगल्या प्रकारे शिजले जातील। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 4 चमचे तांदळाचे पीठ मिक्स करायचे आहे। तांदळाचे पीठ मिक्स केल्यानंतर गरा, बटाटा व तांदळाचे पीठ चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून दोन्ही हातांनी मळून घ्यायचे आहे। चांगल्या प्रकारे मळून झाल्यानंतर 4 ते 5 मिनिट आपल्याला हे पीठ एका बाजूला ठेवून द्यायचे आहे। 4 ते 5 मिनिट पीठ चांगले मुरल्यानंतर आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचे आहे व एक एक रवा बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। हाताला तेल लावल्यामुळे रवा बॉल्स हाताला चिटकत नाहीत व चांगल्या प्रकारे सारखे तयार होतात। अशा प्रकारे हाताला तेल लावून आपल्याला एक एक करून सगळे रवा बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। सगळे रवा बॉल्स एकसारखे तयार झाल्यानंतर हे रवा बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे। तेल आपल्याला मोठ्या फ्लेमवर गरम करून घ्यायचे आहे, त्यामुळे रवा बॉल्स आपले फुटणार नाही। तेल गरम झाल्यानंतर एक एक करत आपल्याला त्यामध्ये रवा बॉल्स सोडवून घ्यायचे आहेत आणि आलटीपलटी करून त्यांना एकसारखे तळून घ्यायचे आहे। आलटीपलटी केल्यामुळे रवा बॉल्स खाली चिटकत नाहीत व ते चांगल्या पद्धतीने तळले जातात। रवा बॉल तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय अशीच ठेवायची आहे। मीडियम टू हाय ठेवल्यामुळे रवा बॉल्स खाली चिटकत नाहीत व ते पूर्णपणे तळले जातात। त्यानंतर आपल्याला ब्राऊन होईपर्यंत रवा बॉल्स हळूहळू आलटीपलटी करून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। ब्राऊन झाल्यानंतर हे रवा बॉल्स आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर उरलेले रवा बॉल्स देखील आपल्याला तेलामध्ये हळूहळू सोडून घ्यायचे आहेत। तेलामध्ये चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर हे रवा बॉल्स देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत। रवा बॉल्स करण्याची ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे। अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। रवा बॉल्स तयार करण्याची ही रेसिपी अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत तयार होणारी आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी आपण ही रेसिपी करू शकतो। यासाठी फारसा वेळ देखील जात नाही। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे। अशा प्रकारे थोडे थोडे रवा बॉल्स तेलामध्ये टाकून आपल्याला सगळे रवा बॉल्स तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। रवा बॉल्स तळत असताना गॅसची फ्लेम ही मोठी असायला हवी, त्यामुळे आपले रवा बॉल्स व्यवस्थित तळले जातील व ते आतून कच्चे राहणार नाहीत। अशा प्रकारे आपल्याला बाकीचे रवा बॉल्स देखील व्यवस्थित चांगले ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत व तेल नितळून एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। उरलेले रवा बॉल्स आपण तेलामध्ये टाकून चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत। अशा प्रकारे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी साहित्यात अगदी झटपट होणारे रवा बॉल्स तयार झालेले आहेत। ही रेसिपी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारे आहे, त्यामुळे ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। सर्व रवा बॉल्स तळून झाल्यानंतर हे रवा बॉल्स एका ताटात काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्ही हे रवा बॉल्स टोमॅटो केचपसोबत सगळ्यांना सर्व करू शकता। ही रेसिपी सगळ्यांना आवडण्यासारखी आहे, त्यामुळे एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।